भद्रकाली पोलिसांची धडक कारवाई, 5 गोवंशीय जनावरांची सुटका, 1 आरोपी ताब्यात। भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने केलेल्या धडक कारवाईत अवैध कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या 5 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली असून जाकीर बशीर शहा वय 29 राहणार फुले नगर, मांगीरबाबा चौक, वडाळागाव, नाशिक याला ताब्यात घेण्यात आलं आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार नाशिक शहरात गोवंशीय जनावरांची अवैध कत्तल व मांस विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे। त्यानुसार पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रमोद वाघ आणि भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथक गस्त घालत होते। यावेळी पोलीस हवालदार कयूम सय्यद यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार बागवानपुरा कोंबडावाडा परिसरातील शाहआलम मटन दुकानावर पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास छापा टाकण्यात आला। कारवाई दरम्यान अवैध कत्तलीसाठी बांधून ठेवलेली 5 जिवंत गोवंशीय जनावरे आढळून आली। पोलिसांनी तात्काळ जनावरांची सुटका करून आरोपीला ताब्यात घेतलं। या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 310/2026 दाखल करण्यात आला असून महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंधक अधिनियम 1960 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस हवालदार प्रभाकर आहेर करीत आहेत। ही कारवाई गुन्हेशोध पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखालील पोलीस हवालदार प्रभाकर आहेर, कयूम सय्यद तसेच पोलीस शिपाई निलेश विखे आणि अविनाश थेटे यांनी यशस्वीरित्या पार पाडली।